आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। कोळगिरी ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश निळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर। कोळगिरी ग्रामपंचायतीत उपसरपंच सुरेश निळे यांच्यावर 25 सप्टेंबर रोजी जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्याकडे दाखल केला होता त्या अविश्वास ठरावावर आज कोळगिरी ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या उपस्थितीत पार पडली। यात 8-0 मताने ठराव मंजूर झाले। उपस्थितीत 8 सदस्य मल्लवा हेळवी, करुणा बाबर, अमोघ सिद्ध माळकोटगी, अमोल बिराजदार, पुष्पाताई कुलकर्णी, जनाबाई खिलारी, वसंत कांबळे, कविता कोळी यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केली। त्यानंतर उपस्थित समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। यावेळी भैरवनाथाच्या जयघोषाने ग्रामपंचायत परिसर दणाणून गेला होता। या पुढील काळात गावचा विकास करताना सामान्य कुटुंबातील घटकांना विचार करून ग्रामपंचायतीचा कारभार केला जाईल अशी भूमिका युवा नेते अनिशा हेळवी व ॲडव्होकेट सुभाष गौरगोंड, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुचंडी मंडळ अधिकारी हनुमंत कदम, तलाठी भारत वाघमोडे, ग्रामसेवक सावळा करे, रमेश बाबर, मोहनप्पा मुदोळ, आमसिद्ध चमेकरी, सिद्धगोंडा पाटील सर, नामदेव पाटील, युवा नेते संतोष साळुंके, गिरीश कुलकर्णी, वसंत कोळी, बसवराज बिराजदार, अर्जुन कोळी, सोमनिंग कांबळे, शिवा बिराजदार, भैरप्पा माळकोटगी, संजय भोसले, विठ्ठल उमरहार, अप्पा कांबळे, अनिल कांबळे, दयानंद कांबळे, राकेश गौरगोंड, रमेश चमेकरे, ज्ञानेश्वर भोसले, रवी मुदोळ, प्रशांत पाटील उपस्थित